पुढची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। धरणांमधील आवक थांबलेली आहे आणि सध्या 57.52% पाणीसाठा या धरणांमध्ये शिल्लक आहे। गेल्या वर्षी आजच्या दिवशी 71.31% इतका पाणीसाठा होता। पुण्याच्या 4 धरणांमध्ये सध्या 16.77 टीएमसी पाणीसाठा आहे। हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे पावसानं विश्रांती घेतली आहे, तर घाटमाथ्यावरती 500 मिलीमीटरवरून पाऊस थेट शून्यावरती येऊन ठेपलाय। पुढील 5 ते 6 दिवस मुसळधार पाऊस पडणार नाही अशीच शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि गेल्या आठवड्याभरामध्ये पुणे शहर, घाटमाथा, कोकणामध्ये मुसळधार बरसलेल्या पावसानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अचानकपणे विश्रांती घेतली आहे। काहीच दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरती अनेक ठिकाणी 500 ते 600 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, मात्र गेल्या 24 तासामध्ये या भागातील बहुतांश भागांमध्ये पावसाची नोंद ही थेट शून्यावरती आली आहे। ही परिस्थिती अनपेक्षित नाहीये, तर विविध हवामान तज्ज्ञांनी याआधीच असं मत व्यक्त केलेलं होतं। पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 या 24 तासांमध्ये केवळ शिरगाव इथं 10 मिलीमीटर, भिरा इथे 12, दौडी 10, पोफळी 12 आणि ताम्हणी इथं 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याआधी सलग 4 ते 5 दिवस घाट परिसरामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती आणि त्यानंतर या भागातील काही ठिकाणांमध्ये पाऊस हा शून्यावरती येऊन ठेपलाय।